हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण 2025 MPSCचा जो पेपर झालेला आहे त्याच्यातली बी सिरीज पेपर 2चा त्याची प्रश्नाची उत्तर पाहणार आहोत। त्याच्यात मी फक्त प्रश्नाची उत्तरच सांगणार आहे। तर पुढील असत्य विधान ओळखायचं होतं। ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4। ठीक आहे, इथे सर्कल केलेलं फास्ट उत्तरच सांगणार आहे मी। आणि शक्यतो याच्यातली सर्व उत्तरे बरोबरच आहेत, फक्त एखादा दोन सोडला तर बाकी सर्व उत्तर आपले योग्यच आहे। ठीक आहे, असत्य विधान ओळखायचं होतं तर पर्याय क्रमांक 4 आहे। एका शांततापूर्व चळवळीचा व अहिंसक मार्गाने कायदा मानणाऱ्याचा बंदोबस्त हे त्याचं उत्तर होतं। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 होता। ठीक आहे, खालील विधाने वाचा आणि आपल्याला काय पर्यायाचे उत्तर द्यायचं होतं। त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सी हे विधान एचे कारण आहे असं उत्तर होतं त्याचं। त्याच्यानंतर पुढचा आपला जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4, वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो, हे त्याचं उत्तर होतं। पाचवा जो प्रश्न होता आपल्याला, स्त्रियांना भारतीय राष्ट्रीय चळवळीत सहभागी होता आले कारण भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपाचा अहिंसा एक अंगभूत भाग होती। ठीक आहे, त्याच्यामुळं त्यांना उत्तर जास्त डिस्कस न करता हा आपला उत्तर क्रमांक 2 आहे। ठीक आहे, स्थलांतरामुळे। ठीक आहे, याच्यातला आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। त्याचं उत्तर होतं जपानमधील वैद्यक सेवेसाठी भारतात येतात। पुढचा प्रश्न आहे 7व्या नंबरचा प्रश्न होता। ठीक आहे, 7वा नंबरचा प्रश्न पाहून घ्या, फक्त उत्तरच सांगतो मी, डिटेलमध्ये नंतर पुन्हा कधी पाहू। 4 फक्त अ आणि ई। ओके, बुद्धिवंताच्या स्थलांतरांचे तोटे कोणते ते येतात। त्याच्यानंतर याचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक 8व्याचं उत्तर होतं फक्त अ आणि ब। ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 फक्त अ व ब। प्रश्न क्रमांक 9व्याचं उत्तर आहे फक्त अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 आहे। ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। त्याच्यानंतर पुढचा 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, 11वा हे तिसरा आपला उतारा होता, त्याची उत्तरे पाहू। या उतार्यावरून निसर्गात कोणते तत्व पाळलेले दिसून येते असा प्रश्न होता। त्याचं उत्तर आहे जगा आणि जगू द्या असं उत्तर होतं, पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं। औद्योगिक क्रांतीमुळे निसर्गाची लूट झाली, तर वरीलपैकी सर्व जे आहे वरीलपैकी सर्व उत्तर मध्ये पाहिजे होतं। त्यानंतर 13व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 13व्याचं उत्तर होतं। 14व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 15व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 16 कोटी वर्षापूर्वी डायनासोर 16 कोटी वर्ष ओके, डायनासोर वर्गीय प्राण्यांनी पृथ्वीवर किती वर्ष सत्ता गाजवली, तर 16 कोटी वर्ष त्यांनी सत्ता गाजवलेली आहे। हे आपल्याला पर्याय क्रमांक आपल्याला आता पुढचा आहे 16 ते 20 हा पर्याय क्रमांक 4 आहे आपला। 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला फक्त अ। ठीक आहे, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न घेऊ, 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वजनिक। ठीक आहे, खाली कोणत्या क्षेत्रातील रोजगार कमी झाला आहे, तर सार्वजनिक क्षेत्रातील। 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 19व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4। 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2,
0.3%. पुढचा आपला उत्तर होता, त्याच्यातलं प्रश्नाचं उत्तर आहे 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1. 22व्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्या पर्याय क्रमांक इथं 3 हे याचं उत्तर, पर्याय क्रमांक 3 आहे 22व्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 23 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24चा आहे उत्तर पर्याय क्रमांक 4 आपलं. प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. 25 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा आपला उत्तर होता उत्तर क्रमांक 6. 26 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 27व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 फक्त डी. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त डी. पुढचा आपला उतारा होता, ठीक आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये उतारा दिलेला आहे. चला 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 32वा उतारा दिलेला आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 33वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पण होतं पर्याय क्रमांक 3. 34वा जो प्रश्न होता त्याचा उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पस्तीस प्रश्न होता त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पुढचा आपला उतारा होता, त्याचं उत्तर हे 36व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 37 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 इंग्लंड. 38 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 39 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. 40 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा उतारा होता आपल्याला औद्योगिक क्रांतीवर आधारित. त्याच्यावर पहिला प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 पैसा, तंत्र आणि सत्ता, किंवा याच्यामध्ये आपल्याला दोन मला कन्फ्युजन होतं. ठीक आहे. कामगार, गिराईक आणि बाजारपेठ, ह्या दोनपैकी एखादे उत्तर असू शकते, पण मला वाटते की पैसा, यंत्र आणि सत्ता हे असावं. त्याच्यानंतर पुढचं आहे जर्मनांना हे याचा प्रश्न होता हुकुमी बाजारपेठा मिळवण्यासाठी. 42 प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 43चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 भारत. 44 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 अमेरिका, रशिया. ठीक आहे. सगळ्यांनाच माहिती आहे दुसऱ्या महायुद्धानुसार नंतर कोण आले, म्हणजे पर्याय पण आपल्याला उतारा पण वाचायची गरज नव्हती. हा सरळ साधा उत्तर आहे त्याचं. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे औद्योगिक. पुढचा आपला उतारा होता, त्याचे प्रश्न उत्तर पाहू. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे पूर्ण इंग्लिशमध्ये उतारा होता आपल्याला. 47 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1.
48 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 49 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 50व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 51व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 52व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 54व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 55व्या प्रश्नाचं उत्तर होतं इथे 8 7 17 500 गुणिले 17 याचं उत्तर होतं आपल्याला 8500 पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक हे पर्याय क्रमांक 27 उत्तर होतं याचं. ठीक आहे. इथे पर्याय क्रमांक 3 उत्तर होतं याचं. ठीक आहे. 57चं. प्रश्न क्रमांक 58चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 60 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 61 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 62 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 1. 63 ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला होतं याचं थोडंसं अवघड होतं. याचं मला थोडंसं म्हणजे वाटतं की याचे उत्तर इथे मला सापडलं नाही उत्तर करून पाहिलं तेव्हा, तर त्याच्यामुळे मी ह्या प्रश्नाच्या उत्तरावर बोलणार नाही. 63. 64 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला दोन्ही उत्तराने आपल्याला चूक आहे असं उत्तर होतं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला टी हे उत्तर होतं त्याचं. पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला 39 आणि 90 हे उत्तर होतं त्याचं. 66 या प्रश्नाचं उत्तर. 67व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 68 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं इथे हे उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक 1. आई आणि मुलीचं वय विचारलं होतं. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 1. 70 ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं. इथं आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं 72चं. 73 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 75 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 76 प्रश्न मोठा होता त्याचं होतं उत्तर पर्याय क्रमांक 4. 77 हा प्रश्न होता आपल्याला. ठीक आहे. 77 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 78व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 79 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. आणि 80 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपण जो पेपर होते त्याचे संभावित उत्तर पाहिलेले आहेत. जास्त करून उत्तर बरोबरच आहेत आपले सर्व. फक्त एखाद 2 उत्तरं चुकले तर उत्तर चुकण्याची शक्यता आहे, पण बाकीचे सर्व आपले उत्तरं बरोबर येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. याच्या डिटेलमध्ये पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.